तर वेलकम बॅक टू माय चॅनल। पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया मटरचे कुरकुरीत कबाब किंवा पॅटीस पण म्हणू शकता तुम्ही। अगदी झटपट तयार होतात, खायला खूप टेस्टी वाटतात। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असल्यास अशाच न्यू रेसिपी बघण्याकरता चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि साइडला बेल आयकॉन असते ती सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार। तर हे बघा, साहित्य बघूया। साहित्य अगदी मोजकं आहे आणि घरी उपलब्ध असणार आहे। तर हे ताजे हिरवे मटार आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। यासोबतच बारीक करूया हिरव्या मिरच्या, थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक। आणि हे बारीक करताना यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। हे बघा, मी सर्व छान ओबडधोबड असं बारीक करून घेतलेलं आहे। एकदम बारीक करायचं नाही आहे, म्हणजे मटारचे थोडे दाणे असले ना कबाबमध्ये की चांगलं वाटते ते कबाब खायला। तर यामध्ये मी अर्धा वाटी बेसन टाकत आहे आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ, 2 छोटे चम्मच पांढरे तीळ, 1 छोटा चम्मच रेड चिली फ्लेक्स। त्यानंतर मी इथे टाकत आहे 1 ते 1.5 छोटा चम्मच रवा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, 1 छोटा चम्मच जीरा आहे। रवा टाकल्यामुळे आपले हे जे मटारचे पॅटीस आहेत ना, खायला खूप क्रिस्पी वाटतात। चवीनुसार मीठ टाकूया, थोडीशी हळद, आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे मिक्स करताना यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता वाटणार नाही। जर तुम्हाला वाटलंच की हे खूप ड्राय आहे तर थोडं तुम्ही किंचित पाणी टाका, पण मला तर पाण्याची अजिबात गरज वाटली नाही। हे असंच छान मिक्स होऊन जातं, कारण आपण मटार वगैरे आपण बारीक केले आहे मिक्सरमध्ये, ते मॉइश्चरच असतं, त्याच्यामध्ये पाणी ओलावा असतो, त्यामुळे पाण्याची आवश्यकता नाही आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं। आणि यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या असल्यामुळे यामध्ये मी तिखट टाकलेलं नाही आहे। एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे पॅटीस तयार करूया। आणि एक प्लेटमध्ये मी पांढरे तीळ घेतलेले आहेत। वरून आपण या पॅटीसला छान असं तिळाचं कोटिंग करून घेऊया, म्हणजे खायला तर टेस्टी वाटतात पण दिसायला सुद्धा खूप छान वाटतात। पदार्थ दिसायला खूप छान वाटला की खाण्याची इच्छा सुद्धा आणखी वाढते। तर हे बघा, मी पॅटीस तयार करून घेतलेले आहेत अशा प्रकारे। तुम्ही हे चौकोनी आकाराचे सुद्धा करू शकता किंवा मग त्रिकोणी आकाराचे करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे। मी इथे राऊंड शेपचे केलेले आहेत। तर आता आपण हे पॅनमध्ये तेल गरम केलं, त्या तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊया। मी इथे शॅलो फ्राय करत आहे, तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतात। आता हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर ताजे हिरवे मटार आलेले आहेत, तर मटारचे असे कबाब तुम्ही नक्की करून बघा। आणि लवकरच मी ताजे हिरवे मटार वर्षभरासाठी कसे स्टोअर करायचे याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर बघत राहा मराठी किचन विथ मनीषा। आणि आणखी तुम्हाला काही नवीन रेसिपी बघायच्या असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये त्याप्रमाणे सांगू शकता, मी त्याप्रमाणे रेसिपी व्हिडिओ तयार करून अपलोड करू शकेल। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा। तर घरगुती अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारे हे जे मटारचे पॅटीस आहे खायला खूप टेस्टी वाटतात आणि सोबतच पौष्टिक सुद्धा आहेत। मुलांना सुद्धा तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता, सकाळी नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा मग दुपारी चहासोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता। आणि हिवाळ्यामध्ये प्रत्येक घरी मटार तर अवेलेबल असतातच आणि मटार सर्वांना आवडतातच। काही जण असे असतील ज्यांना मटार आवडत नाही, पण मॅक्झिमम लोकांना तर मटार आवडतातच। मटारची भाजी, मटारचे कबाब, मटारचे पराठे, मटारच्या त्याचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे, तर तुम्ही बघत राहा। तर हे बघा, छान असे आपण हे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत। काढून घेऊया आपण आता। संपूर्ण आपण पॅटीस जे आहेत ना अशाच प्रकारे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।